नमस्कार मंडळी, मी आपली मराठी मुलगी स्वागत करते तुमचं आपल्या नवीन कथेमध्ये. चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. दाट हिरव्यागार जंगलात एक मोठा लांडगा राहत होता. तो खूप शक्तिशाली होता आणि चालकही होता, पण त्याचा स्वभाव कपटी निर्दयी होता. जंगलातील सगळे प्राणी त्याला जरा घाबरायचेच, कारण तो कधी कुणावर हल्ला करेल याचा काही भरोसा नव्हता. एके दिवशी सकाळी सकाळी लांडगा खूप भुकेला होता. त्याने संपूर्ण जंगल पालथं घातलं होतं, पण त्याला काहीच शिकार मिळाली नाही. सूर्य डोक्यावर आला, उष्णता वाढली आणि लांडगा अजूनच चिडचिडा झाला. तेवढ्यात त्याला नदीकाठी एक छोटंसं निष्पाप मेंढरू पाणी पिताना दिसलं. लांडग्याच्या डोळ्यात चमक आली. तो सावकाश पावलांनी मेंढराकडे गेला आणि मोठ्या रागात म्हणाला, "अरे छोट्या, तू माझं पाणी घाण केलंस, आता मी तुला खाणार." मेंढरू थोडं घाबरलं, पण धैर्याने एकवटलं आणि नम्रपणे म्हणालं, "महाराज, मी तुमच्यापेक्षा खाली उभा आहे आणि तुम्ही वर, मग मी तुमचं पाणी कसं घाण करू शकतो?" लांडगा काही क्षण गप्प झाला, पण लगेच दुसरा आरोप केला, "ठीक आहे, मग तू गेल्या वर्षी मला वाईट बोललास." मेंढरू शांतपणे म्हणाला, "महाराज, मी तर अजून लहान आहे, गेल्या वर्षी तर माझा जन्मही झाला नव्हता." लांडगा आता संतापला. त्याला कळालं होतं की मेंढरू खरं बोलत आहे, पण त्याची भूक आणि अहंकार त्याला थांबू देत नव्हते. तो गुरगुरत म्हणाला, "तू काहीही कारण दे, मला भूक लागली आहे आणि मी तुला खाणार, सोडणारच नाही." इतक्यात झाडावर बसलेला एक शहाणा कावळा हे सगळं पाहत होता. त्याने मोठ्याने ओरडून इतर प्राण्यांना सावध केलं. काही हरणं, ससे आणि पक्षी तिकडे धावत आले. अचानक एवढे प्राणी एकत्र बघून लांडगा थोडा गोंधळला. कावळा म्हणाला, "हा लांडगा खोटं बोलून ह्या मेंढराला खाण्याचा प्रयत्न करत आहे." प्राण्यांनी एकत्र येऊन आवाज केला आणि लांडग्याला हुसकावून लावलं. लांडगा गुरगुरत जंगलातून पळून गेला. मेंढरू वाचलं. ते घाबरलेलं होतं, पण त्याने अधिक एकजूट आले आणि सगळ्यांनी ठरवलं की कुणावरही अन्याय होत असेल तर सगळ्यांनी मिळून त्याचा सामना करायचा. त्या संध्याकाळी नदीकाठी शांतता होती, पण त्या दिवसाची गोष्ट सगळ्यांच्या मनात कायमची राहिली. बोध: वाईट आणि कपटी लोक नेहमी खोटे बहाणे शोधतात, पण एकजूट आणि धैर्य असेल तर अन्यायावरही विजय मिळवता येतो. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.